मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. त्याचबरोबर आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आता जवळजवळ सकाळचे 10-10:30 वाजलेले आहे आणि माझी जी पूजा आहे ती झालेली आहे. आज मी लेट उठली होती, तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळतच असेल की सर्दी झालेली आहे आणि एकदमच घसा पॅक होता माझा सकाळी उठल्यानंतर. सो मी त्यामुळे फेस टू फेस येऊन जे ते बोलून असं ब्लॉग स्टार्ट नाही केला. आणि आता थोडंसं ऊन पडायला लागलं, जरा बरं वाटायला लागलं. म्हटलं चला आता आपण आपला ब्लॉग देतो फेस टू फेस येऊन छान असा स्टार्ट करूया. तर सकाळी मी अभिषेक कसा केला काय ते तुमच्यासोबत शेअर केलं. सगळी पूजा झालेली, घरातले सगळ्यांचं आवरलेलं आहे. आता सकाळचा पहिला चहा करायला घेतलेला आहे. आणि चहा कोण करते? मिस्टर आज चहा करून देत आहे. म्हणजे आज महादेवाचा वार आहे, त्या दिवशी मला माझे महादेव पावलेले. ते रोज उठल्यानंतर बोलत राहते, आज मी तुला काय करून देऊ, आज मी तुला काय करून देऊ. मी बोलत राहते काहीच नाही करायचं. पण आज ना त्यांनी, मला बरं वाटत नाही, घसा दुखतोय माझा आणि आतापर्यंत माझी पूजाच गेली. त्यामुळे मग त्यांनी मला ठरवलं माझं आवरल्यानंतर की मला ते कॉफी बनवून देणार आहे. आणि इतके सारे भांडे घासले माझ्या नवऱ्याने, एकुलते एक नवऱ्याने. ते कशाला सांग, भांडे घासले, खरं भांडे घासले, एवढे सारे भांडे घासले. आणि भांडे घासण्यामागचं कारण सांगते. त्यांना हे जे स्टीमर आहे ना, याला थोडंसं कार्बन आलेलं, गंजलेलं सारखं दिसलं. तर ते दरवेळेस घासून यावं लागतं. त्यांना कुठे माहिती, त्यांना वाटलं ही अशीच खाऊ घालणार. भांडे घासले ना गाडी करतो मी. ते मला बोलते आहे व्हिडिओत, सांगू नको भांडे घासले म्हणून. बायकोचा बैल आहे ना, बायकोचा बैल आहे तुम्ही. ऐकायलाच येत नाही, बोल काय बोलायचं ते. मुलांचं सगळ्यांचं आवरलेलं आहे. अहो शुगर नाही, डायरेक्ट शुगर फ्री. एकच चमचा टाक, कमी गोड लाग. ओके ओके, लई गोड नाही लागत. तर म्हटलं चला आता आपण फेस टू फेस येऊन व्लॉग स्टार्ट करूया. काल गुरुवार होता, कालची सगळी सेवा काय केली काय नाही ते तुमच्यासोबत शेअर केलं. पुढचा व्लॉग शूटिंग करायला त्राणच राहिले नाही, त्यामुळे मग मी जे ते पुढे व्लॉग देतो सुरू ठेवला नाही. आणि पुढे मग स्वयंपाक वगैरे केला. पण खूप म्हणजे असं उपवास पण होता आणि दिवसभर ना पूर्ण बसून बसून पाठ दुखून जाते, कारण की माझे 2 ते 3 ऑपरेशन झालेले, त्यामुळे मग मला त्रासच होतो. तर मग पुढे मी तो व्लॉग हे काही कंटिन्यू केला नाही, जिथपर्यंत झाला तिथपर्यंत तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. मग त्यानंतर आज उठल्यानंतर सगळ्यात अगोदर देते जी पूजा मांडणी केलेली होती तिची उत्तर पूजा केली. आणि मग त्यानंतर माझी पूर्ण पूजा करून घेतली. जास्त पूजन नेहमीप्रमाणे रोजचं झालेलंच असतं. सगळी पूजा आता आटोपलेली, पहिल्या टप्प्यातली, दुसऱ्या टप्प्यातली. आता फक्त स्वयंपाक करायचा उपवासाचा. तर आमच्या इथे ना महाशिवरात्रीला किंवा महादेवाची कुठलीही आपण उपवास करतो ना, म्हणजे सोमवार, शिवरात्री, हरतालिका, ह्याला ना फक्त साबुदाणा खाल्ला जातो. बाकी दुसरं कुठलंही म्हणजे भगर वगैरे खाल्ल्या जात नाही. शेंगदाणे खाल्ले जातात पण भगर खाल्ली जात नाही. त्यामुळे मग मला आज काही ऑप्शन नाहीये, दुसरं काही करता नाही येणार. तर मग फक्त साबुदाणा खिचडी आणि रेडीमेड चिवड्यांचे प्रकार आणून ठेवलेले आहे, कारण की हे सगळे जे ते उपवास करणार आहे, त्यामुळे मग मी ते चिवड्यांचे प्रकार आणून ठेवलेले. त्यानंतर रताळे आणलेले आहे 1 किलो, ते पाण्यामध्ये सोक करून ठेवलेले. तर ते शिजवायचे स्टीमरमध्ये, त्यामुळे स्टीमर काढलेलं होतं. आणि कवठाची गोड चटणी करायची. आजच्या दिवशी कवठ आणि खजूर खायची असते, तर ते 2 गोष्टी मी आणून ठेवलेल्या आहे. ते आता मला याच्यात खजूरचं पॅकेट आहे. तर हे आजच्या दिवशी आमच्याकडे ना कवठ आणि खजूर जी ती खाल्ल्या जाते. आणि फक्त साबुदाणा उपवासात खाल्ला जातो. बाकी भगर वगैरे खाल्ल्या जात नाही कुठलेही. म्हणजे असं आपण इडली वगैरे हे काही बनवू शकत नाही. खूप कडक असा हा उपवास असतो तिथे.
त्यामुळे मग मी महादेवाच्या उपवासाला तरी अजिबात छेडछाड करत नाही, जे आहे तेच करते. तर खूप सोपा स्वयंपाक असणार आहे. रताळे शिजवायची आणि खिचडी गरम करायची बस, आणि संध्याकाळी पण तेच असणार आहे. तर एवढं काही ते मी तुमच्यासोबत शेअर करणार. एक छोटीशी 1-2-3 मिनिटाची क्लिप एक शेअर करेल. त्यानंतर ते मी आज मखाने बनवणार आहे उपवासाचे. तर काही ना काही तर उपवासाची रेसिपी बनणारच आहे. तर म्हटलं चला आज मखाने बनवूया. तर ह्या डब्यामध्ये इथे मी मखाने ठेवलेले. तर थोडेसे स्नॅक्स मुलांना जास्तीच करून ठेवणार आहे, कारण की स्नॅक्स काही राहिलेलं नाहीये. कॉफी झालेली, सुख आनंद. कामाचा आहे माझा नवरा, हे सांगू नको बोलताय, पण मी सगळं टाकणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो. तर व्लॉगची सुरुवात जी ती सकाळी 6 वाजेपासून केलेली होती, आणि सकाळी 6 वाजता जे ती मी देवपूजा सगळे आवरून घेतली, पहिल्या टप्प्यातलीही आणि दुसऱ्या टप्प्यातलीही. आणि त्यानंतर आता इथे महादेवांचा अभिषेक करायला घेतलेला आहे. तर आज जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्री आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी, हरतालिकेच्या दिवशी, त्यानंतर दर सोमवारी मी सोमवारच्या दिवशी जे ते महादेवाला अभिषेक घालत असते. पण हरतालिकेला किंवा मग महाशिवरात्रीला थोडासा म्हणजे व्यवस्थित असा अभिषेक घालण्याचा प्रयत्न करत असते. तर महादेवाला देणं आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी असं जे पंचामृतामध्ये आपण जे सामान यूज करतो ना, तेच सामान सगळं, फक्त ते वेगवेगळं त्याच्याने आपल्याला अभिषेक घालायचा असतो. तर इथे मी सगळ्यात अगोदर जे ते पाण्याने अभिषेक घालून घेतला, त्यानंतर दुधाने घातला, त्यानंतर मधाने घातला, त्यानंतर साखरेने घातला, त्यानंतर जे काय बोलतात त्याला भस्माने घातला, त्यानंतर पुन्हा दह्याने घातलेला आहे अभिषेक. त्यानंतर अष्टगंध असतो ना, मस्त असा सुगंधी अष्टगंध आहे ना, तो वितळून घेतलेला होता पाण्यामध्ये, त्याने अभिषेक घातला. आणि त्यानंतर स्वच्छ पाणी घालून आपला अभिषेक पूर्ण केला. त्यानंतर फुलं वाहून घ्यायची आपल्याला या ठिकाणीच येते, आणि धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची. आणि पुन्हा आपल्याला देवाची जी पिंड आहे ती उचलून घ्यायची, पुसून घ्यायची, आणि पुन्हा एक स्वच्छ ताट घ्यायचं. त्या ताटामध्ये आपल्याला पिंड स्थापित करायची. त्यावरती आपल्याला अशा प्रकारे अष्टगंध लावून घ्यायचा आहे पिंडेवरती. आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की महादेवांना पांढरे फुलं खूप आवडीचे आहे, त्यांना आवडतात. तर पांढरे फुलं वाहून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला बेलपत्र जे असेल आपल्याकडे ते व्हायचे, भस्म व्हायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपली जी पूजा आहे त्या दिवशी जी सेवा केली जाते ती सेवा पूर्ण करायची. पुन्हा धूप दीप अगरबत्ती दाखवायची, आरती करायची, आणि बस आपली पूजा जी ती संपन्न करायची. तर या पद्धतीने मी जसं जमल तसं माझी भोळी बाबडी भक्ती मी करत असते. या पद्धतीने मी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाभिषेक केला आणि पूजा केली, सेवा केली. आणि त्यानंतर मग ते आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतला, जे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या इंट्रोमध्येच सांगितलेलं आहे. इंट्रो व्हिडिओ जे ते मागून ॲड केला, कारण की अगोदर इंट्रो ॲड केला आणि त्यानंतर म्हटलं चला आपण डायरेक्टली आता व्हॉइस ओव्हर देऊनच सगळं पुढचा व्हिडिओ जो येतो तुमच्यासोबत शेअर करावा. त्यानंतर सकाळी जे ते मी चिवडे वगैरे आणलेले होते रेडीमेड, तर तेच सगळ्यांनी खाल्ले. तर पुन्हा कोणाला काही खाण्याची इच्छा नव्हती, तर मी जे उपवासाचा स्वयंपाक जो आहे ना तो लेट करायला घेतलेला आहे. इथे म्हणजे जवळजवळ 1-1:30 वाजेच्या नंतर मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे. आणि सगळ्यात अगोदर जे ते मी इथे चिली फ्लेक्स बनवून घेत आहे, कारण की चिली फ्लेक्स थोडीशी मला उपवासाच्या पदार्थांमध्ये सुद्धा लागणार आहे. तर त्याकरता मी इथे 1/2 किलो ही मिरची घेतलेली आहे, आणि ही मिरची मी 2-3 दिवस छान अशी उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे. आणि बस आता ही छान अशी कडकडीत वाळलेली मिरची आहे. तर ही आपल्याला फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवर 1-2-3 वेळेस आपल्याला पल्स मोड ऑन ऑफ करायचं आहे, आणि मिरचीचे जे ते चिली फ्लेक्स करून घ्यायचे. तर या पद्धतीने आपण जर चिली फ्लेक्स केले ना तर ते खूप मोठ्या क्वांटिटीतही होता आणि आपल्याला स्वस्तही पडतात. नाही तर आपण जर बाजारातून आणायला गेलं ना, म्हणजे मार्केटमधनं स्टोरबूट आणायला गेलं ना, तर एवढेसे चिली फ्लेक्स म्हणजे अगदी 100 ग्रॅम असतात आणि त्याचे 30-40 रुपये घेतात. तर ही मिरची मी 120 रुपयाची मिरची आणलेली 1/2 किलो, आणि त्या 120 रुपयाच्या मिरचीमध्ये जवळजवळ 1/2 किलो आपले चिली फ्लेक्स बनवून होता. आणि मी खूप साऱ्या रेसिपींमध्ये चिली फ्लेक्स यूज करत असते, त्यामुळे मग मी अशी जास्त क्वांटिटीमध्ये जे ते चिली फ्लेक्स बनवून ठेवत असते. तर या पद्धतीने मी चिली फ्लेक्स बनवते, हे बघा या पद्धतीने, आणि खूप सुंदर होता. मार्केटपेक्षा तर आपले घरचे तर खूपच छान होता, आणि कुठलेही आपण यात आर्टिफिशियल कलर वगैरे यूज केलेला नसतो, हे एक समाधान आपल्या मनाला असतं. तर त्याकरता मी धना पावडर, चिली फ्लेक्स हे जे ते घरीच बनवत असते, हळद पावडर, मिरची पावडर,
तर मिरच्या जे ते आता माझ्या बऱ्यापैकी चिली फ्लेक्स करून झालेले, थोड्याशा उरलेल्या होत्या, तर थोड्याशा ना मी अशा अख्ख्या लाल मिरच्या ज्या आहे ना त्या काढून ठेवत आहे एका डब्यामध्ये. ह्या मिरच्यांना आपल्याला वरणाला फोडणी देत असताना किंवा एखादी आपण राजमा वगैरेची भाजी करतो ना त्यात अख्खी मिरची आपल्याला लागते बघा, त्यासाठी लागते ना, तर त्याकरता काढून ठेवल्या आणि त्या लगेचच एका डब्यात भरून जागेवर ठेवून दिल्या आणि उरलेल्या सगळ्या मिरच्या मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये त्याचे चिली फ्लेक्स करून घेतले. आणि ताटामध्ये राहिलेले जे छोट्या म्हणजे थोडंसं राहिलेले असतं ना मिरच्यांचे बिया वगैरे, त्या मी एका कोळम्यामध्ये नेऊन टाकून दिल्या. म्हणजे त्याचे ना आपोआप झाडं होता म्हणजे रोप येतं आणि ते रोप आपण जर लावून दिलं ना कोळम्यामध्ये तर मिरचीचे झाडं सुद्धा छान असे आता उगतात. मी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर या पद्धतीने मी जे शेवटचे उरलेल्या बिया असताना त्या सुद्धा फेकत नाही आणि व्यवस्थित माझं जे ते अजिबात फेकझोक न करता माझे कामं मी करत असते. त्यानंतर इथे मी आता चिली फ्लेक्स बनवून घेतले आणि ते आपल्याला चिली फ्लेक्स कधीही ना फ्रीजमध्ये स्टोअर करायचे. आपण चिली फ्लेक्स करून वरती जर रूम टेम्परेचरला ठेवले ना तर त्याला पटकन जाळं लागतं आणि ते खराब होतं. त्याकरता आपल्याला चिली फ्लेक्स बनवून फ्रीजमध्ये ठेवायचे. तर मी फ्रीजमध्ये ते ठेवून दिले. त्यानंतर आता इथे शेंगदाणे भाजायला घेतलेले आहे. तर आपल्याला उपवासाच्या दिवशी शेंगदाणे जास्त लागतात, त्याकरता मग मी अजून अर्धा किलो शेंगदाणे काढले आणि ते आता मी भाजून ठेवणार आहे आणि काही भाजून ठेवणारे काहीचे यूज करणार आहे. तर शेंगदाणे भाजून घेते आणि त्यानंतर ते पुढच्या आपल्या स्वयंपाकाला लागते. तर या पद्धतीने आपल्याला मंद गॅसवर जे ते शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आता आपण आपले पुढचे कामं करायला घेणार आहे. तर इथे तुम्ही बघितलं असेल मी दोनदा मी ना छोट्या मिक्सरच्या भांड्याला जे ते म्हणजे छोट्या मिक्सरला मोठ्या मिक्सरचं भांडं लावलं. तर ॲक्च्युली ना मला बरं सुद्धा वाटत नव्हतं आणि अजूनसुद्धा ना मला सर्दी खोकला जाणवतोय. का कुणास ठाऊक वातावरण एवढं खराब आहे ना, संध्याकाळच्या टायमाला थंडी वाजते आणि सकाळच्या टायमिंगला गरम होतं. असं वातावरण असल्यामुळं ना सारखं घरात एक ना एक असं आजारी पडत आहे. म्हणजे सर्दी खोकला, ताप वगैरे नाही आहे, ते फक्त सर्दी खोकला होतोय, घसा जाम होतोय, असं चालू आहे. तर मला अजूनही व्हॉइस ओव्हर देते पण माझ्या आवाजामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. तर तेच गणगण माझ्या डोक्यात होती. मी जे मोठं मिक्सरचं भांडं आहे ना तेच या छोट्या मिक्सरच्या भांड्याला लावत होते आणि ॲक्च्युली माझ्या डोक्यात काय होतं की मी 2 मिक्सरचे भांडे यूज करून चटणी आणि शेंगदाणे जे बारीक करायचे मला आता शेंगदाण्याच्या झिरक्यासाठी ते करेल, पण मी एकाच भांड्यामध्येच येते सगळं जे ते करून घेतलं. त्यामुळे मला दुसरं मिक्सर यूज करायची गरजच नाही पडली. पण गणगण अशी झालेली होती ना सर्दीमुळे, बरं वाटत नव्हतं, त्यामुळे की मी दोन्ही भांडे काढले. पण एनिवेज मी ते दोन्ही मिक्सर जे ते पुसून आपल्या जागेवर ठेवून दिले, पुसल्या तर गेले ते. आणि त्यानंतर आता इथे मी चिली फ्लेक्स करून घेतले. थोडेसे चिली फ्लेक्स मला पाहिजे होते आत्ता, तर ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच भांड्यामध्ये जे ते म्हणजे जे चिली फ्लेक्स केलेलं भांडं आहे ना त्याच भांड्यामध्ये मी कौट जे ते फोडून घेतलेले. तर 2 कौठं आणलेले होते, 10 रुपयाला 1 कौट मला मिळालेलं होतं. तर असे 2 कौठं आणलेले होते, ते कौठं फोडून घेतले आणि योगायोगाने ह्या वर्षी जे ते दोन्ही कौठं चांगले निघाले. नाहीतर काय होतं बऱ्यापैकी कौठं जे ते खराबच निघत असतात. त्यामुळे मग म्हटलं यावेळेला दोन्ही कौठं छान निघाले. तर दोन्ही कौठं फोडून घेतले आणि ते फोडून त्याचा गर काढून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जेवढं कौट आहे ना त्याच्या निम्मा आपल्याला यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे आणि बस याचं फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि मस्त असं आपली ही गोड थोडीशी तिखट आणि गोड अशी तिखट गोड आंबट अशी तुरट ही कवठाची चटणी बनवून रेडी होते. यात पाणी वगैरे तेल वगैरे काही टाकायचं नाही आहे, अशीच ही छान लागते. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ना कौट आणि खजूर खायचीच असते, त्याला खूप महत्त्व असतं. त्यामुळे जे ते कवठाची चटणी जी ती करायची असते. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी कवठाची चटणी केलेली आहे ना त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले 2 मुठ्या भरून आणि 1 चमचा भरून चिली फ्लेक्स घातले आणि पाणी टाकून आपल्याने शेंगदाणे याची फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची. तर ह्या पेस्टपासून आपण शेंगदाण्याचं झिरकं बनवणार आहोत उपवासाचं. तर त्यासाठी मी शेंगदाणे बारीक करून घेत आहे. आता इथे माझं शेंगदाणे जे बारीक करायचे होते ना ते सगळं काम झालेलं आहे. यानंतर मी आता हे पहिलं जे मिक्सरचं भांडं मिक्सर काढलेलं होतं ना तेही पुसून मी जागेवर ठेवून दिलं आणि आता हेही यूज केलेलं आहे. तर हेही व्यवस्थित पुसून घेईल आणि आपल्या जागेवर ठेवून देईल. या पद्धतीने आपण कुठलीही वस्तू जी यूज करतो ना ती लगेचच जर आपल्याला वाटलं की आपले हात खराब आहे, आपल्याकडनं खराब हात लागले गेले, तर ते लगेचच पुसून ठेवायचे. म्हणजे आपले रोज रोज आपल्याला ते कामं करत बसण्याची गरज पडत नाही. म्हणजे रोज रोज म्हणजे एक वेगळा टाईम
काढून आपल्याला ते काम करण्याची गरज पडत नाही. खूप जास्त मिक्सर खराब झालं आणि आता मला टाईम काढून ते मिक्सर व्यवस्थित घासून पुसून काढायचे. असं करत बसायचं नाही. यूज केली ती वस्तू की लगेचच आपल्याला ती पुसून जागेवर ठेवून द्यायची. गरज लागली तर मी वेळेवर सुकी अशी थोडीशी आंबट ओली घासणी येते, त्या घासणीने सुद्धा घासून आणि व्यवस्थित पुसून देते, जागेवर ते ठेवत असते. तर वस्तू आपल्या चांगल्या राहत्या, व्यवस्थित दिसता आणि त्यांची जी शेल्फ लाईफ आहे ना तीही वाढते. जास्त दिवस आपल्या वस्तू चांगल्या राहतात. त्यानंतर आता मी ते 2 कढाया घेतलेल्या, त्यातली एक कढाई जी ते त्याच्या खालचा गॅस ऑन केला, त्यामध्ये शेंगदाणा तेल घातलेले 1 टेबलस्पून. ते तेल गरम झालं, त्यानंतर त्यामध्ये जिरे घातले. तर आम्ही उपवासाला जिरे कोथिंबीर खातो शिवरात्रीच्या सुद्धा. तुम्ही नसेल खात तर ते स्किप करायचे. आणि त्यानंतर आपण जी शेंगदाण्याची पेस्ट केली ना ती 3-4 मिनटं छान अशी तेलावरती भाजून घ्यायची. आणि बस ती छान अशी भाजल्या गेली, तेल सोडायला लागली ती पेस्ट, की त्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचे. तर मी थोडीशी पातळच ही बनवणार आहे, कारण की खिचडी ही सुकी रताळे आहे. तर थोडंसं पातळ असं करून खाल्लं ना तर उपवासाच्या दिवशी खिचडी जी ती खायलाच लागते आणि पोट दुखतं ना, तर त्या कारणाने मी ही हे बनवलेलं आहे झिरकं, जेणेकरून एवढा त्रास होत नाही आणि रताळा खाल्ल्या जातं तर त्याने एवढा त्रास होत नाही. आणि मी त्यातल्या त्यात काय केलं की 1 ते 1:30 वाजता स्वयंपाकाला लागले ना, तर आम्ही तर फक्त त्या दिवशी एकदाच फराळ केलं, संध्याकाळी मुलांनीच केलं. तर संध्याकाळी मला फराळ करण्याची गरज पडली नाही आणि डबल खिचडी आमच्याकडनं खाल्ल्या गेली नाही, कारण की लेट फराळ केल्यामुळं आम्हाला भूकच लागली नाही. आणि बऱ्यापैकी आम्ही संध्याकाळी जे ते 6च्या नंतर जेवण नाही करत, तर त्यामुळे मग आम्हाला संध्याकाळी खिचडी करण्याची काही गरज पडली नाही. तर आता इथे मी खिचडी करायला घेतलेली आहे. खिचडी मी कशी करते काय ते त्याच्या सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, तर त्याही तुम्ही बघू शकता. आणि इथे बघा, बटाटा बऱ्यापैकी आम्हाला आवडत नाही, मिस्टरांनाही मलाही. तर एकच बटाटा मी स्टीमरमध्ये स्टीम करून घेतलेला होता. तो एक बटाटा काढला, त्याची सालं काढून घेतली, हातावरच तो कट करून घेतला आणि तो खिचडीमध्ये घातलेला आहे. आणि जेवढी खिचडी मी भिजत घातलेली होती ना तेवढी खिचडीसुद्धा केली नाही मी. बाकीची खिचडी जी ती एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली होती. ती खिचडी मी दुसऱ्या दिवशी मुलांना टिफिनला देण्यासाठी यूज केली. आणि मुलांना खूप खिचडी आवडती, त्यामुळे मग त्यांच्यासाठी मला थोडीशी एक्स्ट्राची खिचडी करायला लागली. एवढ्या खिचडीमध्ये आमचं दुपारचं जेवण उपवासाचं जेवण होऊन आणि संध्याकाळचं सुद्धा मुलांचं झालं होतं, कारण की रताळासुद्धा होते आणि खिचडी केवढी मोठी केलेली होती, झिरकं होतं, त्यानंतर कवठाची चटणीसुद्धा केलेली होती आणि बाकीचे सुद्धा खूप सारे उपवासाचे पदार्थ होते. त्यानंतर फळं वगैरे आणलेले होते. तर मुलांनी ते सगळं खाल्लं. आणि मुलांना उपवास असला ना तर घरामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला असून द्याव्या लागतात, कारण की त्यांना अचानकच भूक लागते आणि मग काय करायचं काय नाही आणि खूप त्रास द्यायला लागतात. त्यामुळे मग मी जे ते एक्स्ट्रा सगळं घरात आणून ठेवत असते. आणि महाशिवरात्रीचा जो उपवास आहे ना तो आमच्या घरामध्ये शौर्य, अनुष्का, तनिष्का, मी, तिचे पप्पा हे आम्ही सगळेच करतो जवळजवळ. आणि बाय चान्स समजा आमच्या आत्या आल्या ना तर त्यासुद्धा उपवास करतात, त्यामुळे मग मी एक्स्ट्राच फराळ ठेवत राहते. आमचे गडी जे आहे शेवाळे ते आले तर त्यांनाही देत राहते. तर या पद्धतीने मी म्हणजे ते खिचडीसुद्धा करून घेतली. आणि ते मिस्टर पुन्हा मदतीला आलेले आहे आणि ते मला इथे पायनॅपल कट करून देत आहे आणि मी इथे उपवासाचं पायनॅपलचं सॅलेड बनवत आहे. तर पायनॅपल आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. आणि हा पायनॅपल मी तुम्हाला दाखवलं होतं की मी रिलायन्स मॉलमधून आणला होता, तो पायनॅपल आहे. तर तिन्ही पायनॅपलचं मी सॅलेड बनवणार आहे उपवासाचं. खूप सोपं हे सॅलेड बनवणं, फक्त आपल्याला बारीक बारीक असे हे चंक्समध्ये अननस जे आहे ना, पायनॅपल आहे ना, तो कट करून घ्यायचा आहे. त्यामध्ये चवीनुसार काळं मीठ घालायचे, म्हणजे अर्ध काळं मीठ घालायचे आणि अर्ध सैंधव मीठ घालायचे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट, उपवासाला चालेल असेल जे तुमच्याकडे लाल तिखट असेल ना ते लाल तिखट घालायचे आणि एकजीव करायचे आणि बस आपलं पायनॅपलचं सॅलेड बनवून रेडी होतं. अशा प्रकारे केल्यामुळं ना पायनॅपल जे ते आपल्या घशाला जास्त बाधत नाही आणि आपल्याला त्रास होत नाही. त्याकरता या पद्धतीने आपल्याला पायनॅपल करायचे, पायनॅपलचं सॅलेड करायचे आणि बस हेही बनवून रेडी करायचे. आणि आता हे फ्रीजमध्ये नाही ठेवायचे, जेणेकरून आपल्याला जास्त ते सरद होत नाही. त्याकरता छान असं एकजीव करून घ्यायचे आणि बस आपलं हे सॅलेड बनवून झालं. या पद्धतीने मी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाचा स्वयंपाक केला होता. पूर्ण उपवासाची थाळीसुद्धा तुम्हाला दाखवते. तर
खूप सोप्या पद्धतीने फक्त अर्ध्या तासामध्ये मी हा सगळा स्वयंपाक केला. अगोदर सगळी तयारी करून ठेवलेली होती, त्यामुळे एवढं काही म्हणजे असं खूप वेळ लागला नाही किचनमध्ये. तासन तास मला उभं सुद्धा राहावं लागलं नाही. तर हे बघा, इथे मी एका ताटामध्ये झिरकं वाढून घेतले, खिचडी वाढून घेतलेली, पायनॅपलचं सॅलेड आहे, रताळं आहे आणि कवठाची चटणी. या पद्धतीने आम्ही उपवासाचा जे थाळी आहे ती महाशिवरात्रीच्या दिवशी बनवली होती. तर मैत्रिणींनो, आता आलेलो आहो आपण व्हिडिओच्या एंडवरती. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.